लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जिल्ह्यातील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा, संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाईच्या मागणीसाठी मनसेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। नमस्कार, बातमी आहे यवतमाळ मधून। यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध अंगणवाड्यामध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाच्या धान्याचा वापर होत असल्याची तक्रार वाढत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। अंगणवाडीमधून 7 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांप्रमाणेच गरोदर व स्तनदा मातांना पाकिटबंद पोषण आहार वितरित केला जातो। मात्र या आहारातून वितरित होणाऱ्या धान्याला विशिष्ट दुर्गंध येते, चव कडसर आहे आणि शिजवताना मात्र त्रास होतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। त्यामुळे लहान मुलांना हा आहार नाकारल्यामुळे पालकांना तो गुराढोरांना द्यावा लागत आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत मनसेचे जिल्हा अध्यक्ष देव शिवराम वार, अनिल हमदापुरे यांनी पोषण आहाराची पाकिटे घेऊन जिल्हाधिकारी विकास मीना आणि अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना निवेदन दिले। यावेळी तिवसा, वाणी, वाघपूर, भोसा, उमर, सारा परिसरातील नागरिकही उपस्थित होते। पूर्वी स्वतंत्रपणे धान्य देण्यात येत असताना नागरिक समाधान व्यक्त करत होते, मात्र सध्याच्या पाकिटबंद स्वरूपामुळे त्यात वापरण्यात आलेल्या तेलाची गुणवत्ता तसेच धान्याची अवस्था बिघडल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसत आहे। मनसेने मागणी केली आहे की सद्यस्थितीत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा त्वरित थांबवून नव्याने स्थानिक अंगणवाडी सेविका आणि प्रशासनाच्या सल्ल्यानुसार गुणवत्ता असलेले धान्य देण्यात यावे, तसेच दोषी पुरवठादारांवर तत्काळ कारवाई करावी आणि संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या धान्याची चौकशी करण्यात यावी। या निवेदनावेळी मनसेचे कार्यकर्ते शिवम नांदुरकर, आकाश उपरे, ईश्वर देऊळकर, प्रथमेश पाटील, एकनाथ राठोड यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते। मनसेने हे प्रकरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बाल कल्याण मंत्री, जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा इशारा दिला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये वय वर्ष 7 ते 3 वर्षातील वयोगटातील मुलांना सोबत स्तनदा माता, गरोदर माता यांना या आहाराचं वाटप करण्यात येते। हा आहार निकृष्ट दर्जाचा येत असून अनेक मुलांना उलटी झाल्याच्या तक्रारी, सोबतच त्यामध्ये मळमळ वाटणे, कडसड वाटणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्राप्त होत आहे। संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। सोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे त्याला कुठं ना कुठं ह्या सर्व गोष्टी जबाबदार आहे। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याविषयी सर्व कल्पना दिलेली आहे। सोबतच हा निकृष्ट दर्जाचा माल तात्काळ बंद करण्यात यावा आणि जुन्या पद्धतीने ज्याप्रमाणे वेगवेगळे धान्य अंगणवाडीत देण्यात येत होतं त्या पद्धतीने धान्याचं वाटप करण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे। अंगणवाडीमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढल्यामुळे हे मुलं अक्षरशः हे नागरिक जे आमच्याकडे आलेले आहे मनसेकडे, त्यांनी अक्षरशः हे धान्य गुराढोरांना लावण्याची वेळ आज महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांवर, पालकांवर आलेली आहे। शासनाला मी एवढीच विनंती करतो की तात्काळ हे निकृष्ट धान्य परत करून नव्याने कुपोषित मुलांसाठी आहारासाठी एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार धान्याचा पुरवठा करावा। संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून तात्काळ याची ते कंत्राट रद्द करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमंत लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.